26 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्या वर्किंग नोट आपण पार्ट 1 मध्ये कंप्लीट केल्या. आज पार्ट 2 मध्ये आपल्याला जे प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सिद्धांत. सिद्धांत कोण आहे आपला ड्रॉवर. तर ड्रॉवरच्या बुकमधले जे जर्नल एंट्रीज आहे ते आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. तर हा जो क्वेश्चन आहे खूप जबरदस्त क्वेश्चन आहे, कारण मी तुम्हाला पार्ट 1 जेव्हा शिकवत होतो त्यावेळेस पण तुम्हाला बोललो होतो की या क्वेश्चनमध्ये सर्व टाईपचे जे केसेस आहे किंवा ॲडजस्टमेंट आहे त्या कवर होत आहे. याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला सेपरेट कंडिशन येऊ शकतात किंवा ॲडजस्टमेंट येऊ शकतात. रिन्युअलची एखाद्या क्वेश्चनमध्ये येऊन जाईल, रिटायरमेंटची येऊन जाईल, किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन, किंवा बिल डिस्काउंटेड. तर अशा 4 टाईपचे जे आपण केसेस आहेत ते कंप्लीट केलेले आहे, राईट. तर आता आपल्याला काय करायचं आहे आजच्या क्वेश्चनमध्ये जो आपला पार्ट 2 आहे क्वेश्चन नंबर 26चा, यामध्ये आपण याचे जर्नल एंट्रीज करणार आहे. चालेल. जर्नल एंट्रीजमध्ये फर्स्ट जर्नल एंट्री जी आहे ते आपण वर्किंग नोटमध्ये केलेली आहे. वर्किंग नोट जर तुमच्याकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. वर्किंग नोटमध्ये बघा बाळांनो, फर्स्ट सिद्धांतच्या बुकमधली जी एंट्री आहे ती आहे सेल्सची. तर सेल्सची एंट्री आपण करणार. डेट आपल्याला दिलेली, डेट बघा 18 मार्च, राईट. डेट पण आपल्याला यायची आहे 18 मार्च 2019. तर या डेटची आपल्याला एंट्री करायची आहे. काय होईल एंट्री सांगा बरं. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. राईट. सुधीर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्स कितीचं केलेलं आहे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तसं 800, राईट. 43,800. याचं नरेशन गुड सोल्ड टू सुधीर. फर्स्ट एंट्री इथं कंप्लीट झाली. त्यानंतर वर्किंग नोटमध्ये बघा सेकंड काय आहे ॲक्सेप्टन्स ऑफ बिलची एंट्री करायची आहे सेम डेला. काय होईल एंट्री सांगा. राईट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट सुधीर अकाउंट 43,800. नरेशन इल बिंग Acceptance of bill. ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. इथपर्यंत काही अडचण आहे सांगा मला. त्यानंतर तिसरी जी एंट्री आहे ती आहे बिल डिस्काउंटेड विथ बँक @8% पर ॲनम. आपण जे पण काही क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे त्याला वर्किंग नोटमध्ये पहिले उतरवून घेतलेलं आहे. वर्किंग नोट केल्यामुळे आपल्याला पुन्हा क्वेश्चन वाचायची गरज पडत नाही. जे पण काही आहे ते आपल्याला वर्किंग नोटमध्ये समजून जातं. तर 8%चा इंटरेस्ट पण आपण वर्किंग नोटमध्ये काढला होता. किती आला 8%चा इंटरेस्ट 876, राईट. डिस्काउंटेड आहे तो. डिस्काउंटेडचा अर्थ काय आहे का आपल्याकडचं जे बिल आहे ते आपण डायरेक्ट बँकेला देऊन टाकलं आणि त्या बदल्यात आपण बँकेकडून काय घेतलं पैसे घेतले. तर याची एंट्री आपल्याला करायची आहे. एंट्री सांगता येईल तुम्हाला. बँक अकाउंट डेबिट. डेट कोणती तीच आहे का सेम डे म्हटलेलं आहे. तर बँकेतून पैसा आला म्हणून बँक अकाउंट डेबिट. त्यानंतर बँकने आपल्याला काही डिस्काउंट मागितला असेल मग डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बदल्यात बिल दिलं म्हणून आपण बिल्स रिसिवेबल क्रेडिटला घेऊ. एंट्रीचं फॉर्मेशन कसं होत आहे ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. काही ही एंट्री बनली कशी, डेबिटला का घेतलं, क्रेडिटला का घेतलं, याच्यामागचं जे कन्सेप्ट आहे ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. मग पार्ट व्हायला टाईम लागत नाही. आता बिलची व्हॅल्यू बघा इथं समजून घ्या. बिलची व्हॅल्यू किती आहे इथं आपल्याकडे 43,800. त्यापैकी आपल्याला डिस्काउंट बँकेने किती मागितला होता तो 876 डिस्काउंट. यातून एवढा डिस्काउंट मायनस करून राहिलेली व्हॅल्यू बँकने आपल्याला दिली. किती आहे व्हॅल्यू 42,924. एवढा बॅलन्स मग आपल्याला बँकवाल्याने दिला. नरेशन लिहिणार बिंग डिस्काउंटेड ऑफ बिल विथ बँक @8% डिस्काउंट पर ॲनम, राईट. ओके. सांगा इथपर्यंत काय अडचण सगळ्यांना समजतंय. ओके. त्यानंतर
चौथी जी आपली वर्किंग नोटमधली केस आहे डिसऑनर डिस्काउंटेड बिल विदाउट नोटिंग चार्जेस आहे. तर याची एंट्री काय होईल सांगा. डेट पहिले आपल्याला बघावी लागेल. डेट कोणती येते ते 21 जून बिकॉज ही आपली ड्यू डेट आहे राईट. तर इथं आपण काय करणार आहे डिसऑनर बिल जे डिस्काउंटेड केलेलं आहे ते काय झालं डिसऑनर. तर त्याची एंट्री करायची. काय होईल सुधीर टू बँक अकाउंट. किती आहे बिलची व्हॅल्यू 43,800. बिंग डिसऑनर डिस्काउंटेड बिल असं लिहिलं चालेल ना म्हणजे लक्षात राहील. डिसऑनर डिस्काउंटेड बिल. किती एंट्री झाल्या आपल्या 1 2 3 4. त्यानंतर नंबर 5 थोडंसं आता याच्यामध्ये आपल्याला जे 5 नंबरची जे केस दिलेली आहे रिन्युअल ऑफ बिल याच्यामध्ये 4 एंट्र्या कराव्या लागतात राईट. तर रिन्युअल ऑफ बिलमध्ये पहिली एंट्री आपल्याला करावी लागणार आहे कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल राईट. ओल्ड बिल जे बनवलं होतं ते कितीचं होतं 43,800. तर याचं आपल्याला कॅन्सलेशनची एंट्री करायची आहे. तर कॅन्सलेशनची एंट्री काय होईल कॅन्सलेशन जे झालेलं आहे ते कधी झालं ते पण इम्पॉर्टंट आहे. तर ज्या डेटला डिसऑनर झालं त्याच डेटला काय केलं त्याला कॅन्सल केलं म्हणून आपण इथं हीच डेट यूज करणार आहे. काही अडचण. त्यानंतर आता कॅन्सलेशनची एंट्री काय होईल सांगा सुधीर अकाउंट डेबिट टू व्हॅल्यू त्याची घेणार आपण 43,800. हे बिल कॅन्सल केलं आपण. नरेशन लिहिणार बिंग ओल्ड बिल कॅन्सल राईट. त्यानंतर ह्या ज्या एंट्री आहे इथं लक्षात ठेवा का कॅन्सलची जी एंट्री आहे ही कशामध्ये येते रिन्युअल ऑफ बिल म्हणजे नवीन बिल जेव्हा आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी पहिलं बिल कॅन्सल करावं लागतं. मग हे पहिलं बिल आपण काय केलं कॅन्सल. याच्यामधली दुसरी एंट्री आपली इंटरेस्टची असते. सेम डेला आपण इंटरेस्ट ड्यू दाखवणार. काय एंट्री होईल सुधीर अकाउंट डेबिट टू सुधीरसाठी हा इंटरेस्ट एक्सपेन्सेस आपल्यासाठी इन्कम. आता याचा जो इंटरेस्ट आहे तो आपण वर्किंग मध्ये काढलेला आहे 600 येतोय. हा जो इंटरेस्ट आहे आपण रिमेनिंग बॅलन्स वरती काढला होता आठवते तो मला 30,000 वरती कॅल्क्युलेट केला होता फॉर 3 मंथ राईट. ओके. नरेशन मध्ये लिहिणार बिंग इंटरेस्ट ड्यू म्हणायचं पहिले इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स. ओके. आता बघा 2 नंबरची एंट्री कंप्लीट झाली. नंबर 3 जर आपण नवीन बिल बनवतोय तर त्या केसमध्ये काय होणार आहे का जे ओल्ड बिलची जी व्हॅल्यू असते त्यापैकी काही पेमेंट समोरचा जो ड्रॉवी आहे तो करू शकतो आपल्याला. जर त्यांनी केलेला असेल तर मग त्याची एक एंट्री करावी लागते. तर यामध्ये बघा क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं की त्यांनी किती पेड केले आपल्याला 13,800 बिकॉज नवीन बिल जे आहे ते 30,000चं बनलेलं आहे 30,000चं. मग काय एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट सुधीर. ही सिंपल एंट्री आहे. 13,800 बिंग पेमेंट रिसीव्ड ओके. त्यानंतर आता याच रिन्युअल ऑफ बिलची एक लास्ट एंट्री राहिलेली आहे का आपण नवीन बिल बनवणार आणि त्याला ॲक्सेप्ट करणार. तर जसं आपण इथं सेकंड नंबरची जी एंट्री केली ती ॲक्सेप्टन्स ऑफ बिल सेम एंट्री होणार आहे फक्त व्हॅल्यू चेंज होईल डेट चेंज होईल. ॲक्सेप्टन्स रिसिप्टची एंट्री बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुधीर अकाउंट. व्हॅल्यू राहणार आहे आता 30,600. इथं आपलं काय झालं आता रिन्युअलच्या एंट्र्या संपल्या. न्यू ॲक्सेप्टन्स ऑफ बिल संपले का आपल्या एंट्र्या. काय आहे बाकी अजून एक एंट्री बाकी आहे आपली. एक एंट्री याच्यामध्ये लास्ट आहे रिटायरमेंट ऑफ बिल. रिटायरमेंट ऑफ बिलचा अर्थ काय आहे वेळेच्या अगोदरच पैसे देणं. आता इथं काय करतोय सुधीर का आपण समजा आता ड्यू डेट काय निघते इथून
ही तुमची नवीन ड्यू डेट काय आहे बघा, वर्किंगमध्ये काढली होती आपण 24 ऑगस्ट. 24 ऑगस्टला आता नवीन ड्यू डेट आहे या बिलची. पण 24 ऑगस्टच्या पहिलेच आपण ऑगस्टच्या पहिले मंथ घेऊन टाकू जुलै, चालेल ना. जुलैमध्येच तो काय करतोय तर ह्या बिलचं पेमेंट करून टाकतोय. तर वेळेच्या अगोदरच बिलचं अगर पेमेंट करत असेल तो, तर त्याला म्हणतात रिटायरमेंट ऑफ बिल. समजलं. तर रिटायरमेंट ऑफ बिलची एंट्री काय आहे, Bank account debit. बँक अकाउंट डेबिट, त्यानंतर Account debit. डिस्काउंट अकाउंट डेबिट To bills receivable account. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता इथं काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असू शकतो की या एंट्रीमध्ये डिस्काउंट काऊन दिसतंय. तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा का वेळेच्या अगोदर तो पेमेंट करतोय. मग वेळेच्या अगोदर जर तो पेमेंट करत असेल तर मग सुधीर जो आहे त्याला अपेक्षा असेल का बाबा मला काहीतरी डिस्काउंट भेटला पाहिजे. पण तसं तर मग मला ऑगस्टमध्ये पेमेंट करायचं आहे. पण ऑगस्टच्या जागी मी काय करतोय जुलैमध्ये करतो. आपण जुलैची डेट कन्सिडर करून घ्या, याच्यामध्ये दिलेलं नाही जुलै 24 राईट. तर एक महिन्या पहिले जर तुला पेमेंट करतोय तर मग मला काहीतरी डिस्काउंट देणार आहे भाऊ, आहे की नाही. तर इथं म्हणून आपल्याला त्याला डिस्काउंट द्यावा लागला. तर हा डिस्काउंट आपल्यासाठी एक्सपेन्सेस नेचरचा आहे म्हणून त्याला आपण एंट्रीमध्ये कुठं शो करतोय डेबिटला. आणि सुधीरसाठी तो काय असणार आहे इन्कम म्हणून तो कुठं शो करणार क्रेडिटला. तर इथं बघा बिलची व्हॅल्यू आता 30,600 आहे बाळांनो, राईट. यापैकी इथं जो डिस्काउंट दिला जात आहे त्याची व्हॅल्यू काही सांगितलेली का आपल्याला. तर इथं बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आपल्याला, सुधीरने जेव्हा बिलचं पेमेंट केलं तेव्हा त्याने किती दिलं 29,700. 29,700 देतोय तो. बिलची व्हॅल्यू किती आहे 30,600 आणि तो देतो किती आहे 29,700. म्हणजे इथं ॲक्च्युअलमध्ये मग डिस्काउंट किती देतो आपण त्याला 900 रुपये देतो आहे, राईट. 300 रुपये नसणार कारण बिलची व्हॅल्यू 30,000 असते. मग तेव्हा आपण म्हणलो असतो का डिस्काउंट किती आहे 300 रुपये आहे. पण इथं काय झालेलं आहे इंटरेस्ट पण आपण ॲड करणार आहे ना. तर बिलची व्हॅल्यू झालेली आहे 30,600 आणि त्यांनी अमाऊंट पेड केली आपल्याला 29,700. तर डिस्काउंट हा 300 नसून किती आहे 900, राईट. त्यानंतर आता आपण याचं लास्ट नरेशन लिहून घेऊ. Being retirement of bill. बिंग रिटायरमेंट ऑफ बिल. सांगा बाळांनो ज्या ज्या आपण आज ॲडजस्टमेंट म्हणा किंवा कंडिशन म्हणा कवर केल्या तुम्हाला कळाल्या का. आजच्या क्वेश्चनमध्ये कोणकोणत्या ॲडजस्टमेंट कवर केल्या थोडक्यात एकदा पुन्हा सांगून देतो मग आपण स्टॉप करू. सगळ्यात पहिले तर आपण आजच्या याच्यामध्ये डिस्काउंटेड विथ बँक या टाईपची जी केस आहे आपली याला कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर सेकंड रिन्युअल किंवा रिन्यू ऑफ बिल याच्यामध्ये 3-4 एंट्री आपण बघितल्या. आणि थर्ड रिटायरमेंट ऑफ बिल ह्या आपण केसेस कंप्लीट केलेल्या आहे. हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी IMP आहे. तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट्समध्ये जिथं तुम्ही लिहित आहे चांगल्या पद्धतीने लिहा आणि 2दा-3दा याला पुन्हा ट्राय करून बघा. ह्याच क्वेश्चनला तुम्हाला हा बरोबर सॉल्व करता येतो किंवा नाही येत. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मग पुन्हा विचारू शकतात. काही अडचण आहे आज ओके कंप्लीट.